यानंतर एक ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत। अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवेंच्या दिलजमाईसाठी भाजपचे प्रयत्न सुरू असलेलं पाहायला मिळतंय। सहकार मंत्री सुभाष देशमुख मध्यस्थी करताना दिसतायत। खोतकरांच्या जालन्यातल्या बंगल्यावर सुभाष देशमुख, रावसाहेब दानवे आणि खोतकरांमध्ये बंद दाराआड चर्चा सुरू आहे। त्यामुळे आता अर्जुन खोतकर आपली लोकसभेसाठी उगारलेली तलवार मॅन करतात काय बघावं लागणार आहे, कारण रावसाहेब दानवे यांच्या विरोधामध्ये अर्जुन खोतकर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी रिंगणात उतरणार होते आणि त्यामुळे अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये मागच्या काही काळापासून तणाव निर्माण झालेला होता। रावसाहेब दानवेंच्या विरोधामध्ये आखाड्यात छड्डू ठोकून उतरणारे अर्जुन खोतकर आता माघार घेतात का किंवा त्यांची दिलजमाई होते का, हे बघावं लागणार आहे। अधिक माहिती घेऊयात। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, आपण बघतोय कुठेतरी जालना मतदारसंघामध्ये मागच्या काही दिवसांपासून एक रस्सीकेस सुरू होती। कोण असणार रावसाहेब दानवेंच्या विरोधामध्ये आणि कुठेतरी आता दिलजमाईचे प्रयत्न सुरू आहेत? निश्चितच संदीप, जालना मतदारसंघ हा फोकसमध्ये जास्त आला होता, कारण अर्जुन खोतकरांनी स्पष्ट संकेत दिले होते युती झाली तरी मी त्या ठिकाणी उमेदवार असणार आहे। मात्र युती झाल्यानंतर थोडीशी नरमाईची भाषा अर्जुन खोतकरांनी घेतली होती। मात्र काल परवा आपल्याला अर्जुन खोतकरांनी इंटरव्ह्यूमध्ये असं सांगितलं होतं की मी मैदानातून माघार घेतलेली नाही आहे, त्यामुळे अजून माझी उमेदवारी त्या ठिकाणी निश्चित होऊ शकते। शिवसेनेचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी येणार आणि त्यानंतर काय ते स्पष्ट होईल। आता शिवसेनेचे मंडळ काय त्या ठिकाणी आलेलं आहे। मात्र दिलजमाईसाठी रावसाहेब दानवे असतील किंवा सुभाष देशमुख असतील, हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि भाजपचे मंत्री त्या ठिकाणी आले। सध्या बैठक सुरू आहे, अर्जुन खोतकरांच्या बंगल्यामध्ये बैठक आहे। रावसाहेब दानवे यांना पाडण्यासाठी जे आहे अब्दुल सत्तार असतील किंवा अर्जुन खोतकर असतील, यांनी तर पूर्णपणे प्लॅनिंग केली होती। मात्र आता युती झाल्यामुळे ती प्लॅनिंग कुठेतरी दूर पडते का अशी परिस्थिती निर्माण झाली। दुसरा आणखी अटॅक त्यांच्यावर होणार आहे। बच्चू कडूंनी रावसाहेब दानवेच्या विरोधात उमेदवारी जाहीर केलेली आहे। त्या ठिकाणी रावसाहेब दानवेच्या विरोधात लढण्यासाठी तेही तयारी करतात। एकंदरीतच आजच्या बैठकीतून काय निष्पन्न होतं हे बघावं लागेल, कारण अर्जुन खोतकर हे माघार घेतात का, आणि जर माघार त्यांनी घेतली नाही तर मग काँग्रेसच्या तिकिटावर सुद्धा निवडणूक लढवतील अशा पद्धतीची राजकीय त्या ठिकाणी भाकीतं वर्तवली जात आहेत। मात्र आजची बैठक महत्त्वाची आणि त्यानंतर खरंच शिवसेनेचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी येणार आहे का, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे। संदीप, अगदी सिद्धार्थ, मी तुम्हाला थांबवतो। या ठिकाणी आपल्यासोबत संजीव उन्हाळे सर आहेत। सर, कसं विश्लेषण करता येईल, काय होऊ शकतं या दिलजमाईच्या बैठकीनंतर? नाही, मुळामध्ये असं आहे की अविनाश खोतकर, अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यामधलं जे द्वंद्व आहे हे खूप दिवसापासूनच आहे अगदी। आणि याच्यामध्ये झालं असं आहे की आपल्या सिल्लोडचे जे सत्तार आहेत, या सत्तार यांनी अगदी उघडपणे पाठिंबा खोतकरांना दिलेला आहे। दुसरी महत्वाची गोष्ट अशी की काँग्रेसच्या संपर्कात ते गेल्या अनेक दिवसापासून आहेत। काँग्रेसच्या अध्यक्षांच्या बरोबर, प्रदेशाध्यक्षांच्या बरोबर त्यांच्या 2-3 वेळा बैठकाही झालेल्या आहेत आणि काँग्रेसने त्यांना अशी पूर्णपणे ऑफर दिलेली की तुम्ही काँग्रेसमध्ये येऊन जा। त्यांची अपेक्षा अशी होती की युती जर झाली नाही तर शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती। मुळामध्ये अर्जुन खोतकर हे खरं पाहिलं तर कट्टर असे शिवसैनिक आहेत गेल्या 30 वर्षापासून आणि बऱ्याच वेळा जेव्हा जेव्हा काही शिवसेनेमध्ये फूट येते तेव्हा त्यांना जेव्हा न्याय मिळत नाही त्यावेळेस 2-3 वेळा मागे देखील त्यांनी शिवसेनेपासून वेगळं होण्याचा प्रयत्न केला। परंतु जेव्हा जेव्हा ते उद्धव ठाकरे यांची भेट घेतात तेव्हा ते वाद त्या ठिकाणी मिटलेले आहेत अगदी। आणि अजून देखील उद्धव ठाकरे हेच हे वाद मिटू शकतील। भारतीय जनता पक्षाचे नेते भेटून हा वाद मिटेल असं मला मुळीच वाटत नाही, कारण त्यांच्यावर जो दबाव आहे तो फक्त मातोश्रीच आणू शकते, दुसरं कोणी आणू शकत नाही आणि त्याच्यामुळे या चर्चेतून काही फारसं फलित निघेल असं वाटत नाही। अगदी त्यांची द्विधा मनस्थिती याच्यामुळे आहे की विधानसभेमध्ये निवडून येऊ की नाही ह्याच्याबद्दलची शक्यता अजून त्यांना पडताळून पाहावी लागेल, कारण तो मतदारसंघ हा त्यांच्यासाठी क्रिटिकल आहे। पण आताचा सध्याचा जो लोकसभा मतदारसंघ आणि लोकसभा मतदारसंघातलं वातावरण आहे आणि विशेषतः अब्दुल सत्तार आणि बाकी सगळ्या बाजूंनी त्यांना मिळणारा पाठिंबा पाहिला, विशेषतः कैलास गोरंट्याल आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांनी मिळून तो पाठिंबा दिलेला आहे, हे पाहता ही आटीतटीची लढाई होईल आणि त्याच्यामध्ये खोतकर यांचा अप्पर एज या क्षणालाच आहे असं सगळे म्हणतायत। त्याच्यामुळं त्यांना इकडे काँग्रेसकडे येण्याचा मोह हा जास्त होतोय। परंतु आता याच्यामध्ये निर्णय प्रत्यक्षात खोतकर काय घेतात याच्यावर हे सगळं अवलंबून आहे। अगदी उन्हाळे सर, धन्यवाद तुम्ही केलेल्या संपूर्ण विश्लेषणाबद्दल आणि सिद्धार्थ तुमचेही धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल।